नमस्कार. दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने लुटण्याची प्रथा कोठून सुरू झाली हे तुम्हाला माहीत आहे का? तर भारतात अनेकदा एखाद्या सणाचं किंवा परंपरेचं त्या प्रदेशातल्या निसर्गाशी, पशुपक्ष्यांशी किंवा झाडा, पाना, फुलांशी नातं असल्याचं दिसून येतं. कधी या निसर्गातल्या गोष्टींची, शक्तींची देव म्हणून पूजा केली जाते, तर कधी एखाद्या देवतेच्या पूजेत त्यांचा वापर केला जातो. दसऱ्याचाही त्याला अपवाद नाही. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची म्हणजे एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात. महाराष्ट्रात या दिवशी काही गावांमध्ये एखाद्या मंदिरात आपट्याच्या फांद्यांचा ढीग आणला जातो आणि मग सगळे त्यातून फांद्या काढून घेतात आणि एकमेकांना हे सोनं वाटतात. तर काही वेळा दसऱ्याला आपट्यांच्या पानाचा आकाराचं सोनं भेट म्हणून दिलं जातं. पण या प्रथामागचं कारण काय आहे? आपट्याच्या पानांना सोनं का म्हटलं जातं? या झाडाचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजांच्या कहाणीशी जोडलेली आहे. पुराण कथानुसार राम, लक्ष्मण, त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्यांची महती एवढी होती की ज्या कुळात त्यांचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. संस्कृतमधल्या महाकवी कालिदासांच्या रघुवंश या काव्यात रघुराजांची आणि त्यांच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे. त्यात रघुराजांच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली आहे. कौत्स हा पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा वरतंतू नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी म्हणजे वरतंतूंनी मला काही नको असे म्हटल्यावरही कौत्सानं त्यांच्या मागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगादा लावला. त्याचा आग्रह पाहून काहीशा वैतागलेल्या वरतंतूंनी कौत्साला म्हटलं, तू 14 विद्या शिकलास ना, मग मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. कौत्साला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतूंना वाटलं. पण कौत्स तसा हुशार. तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला. रघुराजानं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली. कौत्सानं काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला. रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजित यज्ञ केला होता आणि आपली सगळी आधीच संपत्ती गरिबात वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला, मातीची भांडी वापरू लागला होता. त्यानं कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी 3 दिवसांची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं. पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला. त्यानं सगळं काही कौत्साला दान केलं. पण कौत्सानं केवळ 14 कोटी सुवर्ण मुद्राच घेतल्या आणि वरतंतूंना दिल्या. दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला. कुबेरानंही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला. मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौत्सानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तो दसऱ्याचा दिवस होता. या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली. पण आपट्याच्या झाडाचा उल्लेख केवळ पुराणातच नाही, आयुर्वेदातही या झाडाला औषधी वनस्पती मानलं जातं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.